हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज सेकंड पीयूसी स्टूडेंट के लिए और एक ग्रामर का पार्ट लेकर आपके सामने उपस्थित हो चुका हूं। वहां पार्ट कौन सा है और उस पार्ट पर कितने अंकों के प्रश्न आ जाते हैं, ये सब कुछ आज इस वीडियो में डिटेल के समझाऊंगा। स्टूडेंट्स, अनेक शब्दों के लिए एक शब्द, इसका अर्थ इंग्लिश में होता है वन वर्ड सब्स्टिट्यूशंस। यानी एक सेंटेंस देंगे, एक सेंटेंस के लिए एक ही वर्ड का आंसर देना है, यानी वन वर्ड सब्स्टिट्यूशंस। सो ये पार्ट भी बहुत ही महत्वपूर्ण है और इस पार्ट पर क्या 3 सेंटेंस देंगे 3 मार्क्स के लिए, केवल क्या 3 मार्क्स के लिए। और आप जानते हैं स्टूडेंट, परीक्षा में एग्जाम में एक मार्क्स भी लेना बहुत ही क्या अहम बात होती है, बहुत ही कष्ट होता है। और इसीलिए एक अंक अगर आप बटोरते चले जाएंगे, इकट्ठा करते चले जाएंगे, तो आपके अकाउंट में यानी आपके पास ज्यादा मार्क्स यहाँ आ जाते हैं। जैसे ज्यादा मार्क्स अगर आप अर्न किए या हासिल किए तो आपका रिजल्ट भी क्या अच्छा आ जाता है। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, अभी तक सब्सक्राइब नहीं कर लिए तो सब्सक्राइब कर लीजिए। और अच्छे अच्छे कंटेंट पर वीडियो बना रहा हूँ। और जितने भी जो सेकंड पीयूसी के स्टूडेंट है थ्रू आउट कर्नाटक में, उन सारे बच्चों के लिए ये बहुत ही क्या यूजफुल वीडियो है। हो सके तो आप अपने फ्रेंड्स को भी क्या शेयर करिए और वीडियो को अंत तक देखिए। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬರಿದ್ದೀರಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಲಾರದೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ। ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಕಂಟೆಂಟ್ ಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಇವತ್ತು ಗ್ರಾಮರ್ ಪಾರ್ಟ್ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ। ಅದು ಯಾವ ಪಾರ್ಟ್ ಅಂದರೆ ಅನೇಕ ಶಬ್ದों के लिए एक शब्द यानी वन वर्ड सब्स्टिट्यूशंस। ಅಂದರೆ 3 ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಒಂದೊಂದು ಸೆಂಟೆನ್ಸಿಗೆ ಒಂದೊಂದು ವರ್ಡ್ ಆನ್ಸರ್ ಮಾತ್ರ ಬರಿಬೇಕು। ಅದು ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ಅಂತ ನಾನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ। ಸೊ ಈ ಪಾರ್ಟ್ ಕೂಡ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿದೆ। ವಿಡಿಯೋ ಕೊನೆ ತನಕ ನೋಡಿ। ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಟುಡೇ ಆಲ್ಸೋ we discuss about only grammar part, and that part also so important part. On that part they will give 3 sentences, and we write 3 words. So ये भी बहुत ही क्या अहम बात है। तो आइए स्टूडेंट्स, आज आपको वो पार्ट क्या समझाऊंगा कि किस तरह से लिखना चाहिए। स्टूडेंट्स, स्टडी शुरू ಮಾಡಿ, ಯಾಕಂದರೆ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಹತ್ತಿರನೇ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 16। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು 14 ದಿವಸ 15 ದಿವಸ ಆದಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ। ಸೊ ಜಸ್ಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಓನ್ಲಿ ಲೆಸ್ ಡೇಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಯು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಯುವರ್ ರಿಯಲ್ ಸ್ಟಡಿ and don't waste your time, because this time is so important for you, because always you think about your future life. So education is so must, because without education, without knowledge we cannot do anything. okay ना? so ಹಾಗಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ। आइए स्टूडेंट्स, आज आपको ये पढ़ाऊंगा। जो भी आपके मन में अगर डाउट्स है तो आप कमेंट में क्या डाउट्स पूछ सकते हैं। और याद रखिए, ब्लूप्रिंट के बारे में सारे बच्चों में क्या डाउट्स है, आज भी यही कह रहा हूँ कि हर सब्जेक्ट में फर्स्ट ब्लूप्रिंट जो है वही ब्लूप्रिंट फॉलो करिए ऑल सब्जेक्ट्स के लिए। यानी हिंदी के लिए हिंदी ब्लूप्रिंट 1, अलग अलग सब्जेक्ट, कन्नड़ा के लिए अलग, इंग्लिश के लिए अलग ब्लूप्रिंट है। और अकाउंट्स हो, बिजनेस हो, बायोलॉजी, मैथमेटिक्स, सोशियोलॉजी, पॉलिटिकल साइंस, अकाउंट्स, बिजनेस, मैथ्स, स्टैट्स, जितने भी सब्जेक्ट है उन सब्जेक्ट के लिए अलग है। आइए स्टूडेंट्स, आज आपको ये पार्ट दिखाकर समझाऊंगा। ये स्टूडेंट्स, जस्ट आई एम शोइंग यू अनेक शब्दों के लिए एक शब्द पार्ट। ये भाग आपको दिखा रहा हूँ और सही ढंग से आप इन्हें क्या इन सेंटेंस को गौर से देखिए और पढ़ लीजिए, हो सके तो लिख लीजिए। आई स्टार्ट रीडिंग। फर्स्ट वन, जिसे जीता ना जा सके अजय। ಸೊ ಈ ಥರ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ನಾವು ಆನ್ಸರು ಈ ಥರ ಬರಿಬೇಕು।
जिसे जीता ना जा सके अजय, यानी जिस व्यक्ति के साथ हम जीत नहीं सकते हैं वो अजय। हित चाहने वाला हितैषी, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ವೆಲ್ ವಿಷರ್ಸ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ದು ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಬಯಸ್ತಾರೆ। और वेल विशर्स ऑलवेज दे थिंक अबाउट अस। सो इस तरह से क्या हमें आंसर लिखना है। नेक्स्ट थर्ड वन, जो साथ पढ़ता हो सहपाठी, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಓದ್ತಾರಲ್ವಾ ಅವ್ರು ಯಾರು ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸು सहपाठी। सदा सत्य बोलने वाला सत्यवादी, यानी ऑलवेज टेलिंग ट्रू मीन्स उन्हें क्या कहते हैं सत्यवादी। अच्छे चरित्र वाला ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಯಾರು ಇರುತ್ತೆ ಸಚ್ಚರಿತ್ರ। ಮಾಂಸ ಖಾನೆ ವಾಲಾ ಮಾಂಸಾಹಾರಿ, ಅಂದರೆ ಮೀಟು ಈ ಫಿಶು ಮछली ಎಲ್ಲ ಏನು ತಿಂತೀವಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಂಸಾಹಾರಿ। ಆಮೇಲೆ ತರಕಾರಿ ತಿನ್ನೋರಿಗೆ ಸಸ್ಯಾಹಾರಿ ಅಂತಾರೆ। ಜಿಸ್ಮೆ ದಯಾ ನಾ ಹೋ ನಿರ್ದಯಿ, ನೋ ಪಿಟಿ ಮೀನ್ಸು ನಿರ್ದಯಿ, ಓಕೆನಾ, ಪಿಟಿಲೆಸ್ ಅಂತೀವಲ್ಲ ಅದು। जो धर्म का पालन करे धार्मिक, यानी रिलीजियस, ಅಂದರೆ ಧರ್ಮದ ನಿಯಮ ಎಲ್ಲ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದು धार्मिक। जो धर्म का काम करे धार्मिक, बच्चों के लिए उपयोगी बालोपयोगी, ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಅದು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಿಡಿ। जिसका रूप अच्छा ना हो कुरूप, ಇದನ್ನು ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ। जो छिपाने योग्य हो गोपनीय, ಇದನ್ನು ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ, ಜಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ 3 ಕೊಡ್ತಾರೆ। जो परिचित ना हो अपरिचित, जो दिखाई ना दे अदृश्य, आलोचना करने वाला आलोचक, जिसकी तुलना ना की जा सके अतुलनीय, रास्ता दिखाने वाला मार्गदर्शक, आकाश में विचरने वाला, ಇದನ್ನು ತುಂಬ ಸಾರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಮಿಡ್ ಟರ್ಮ್ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಿಪರೇಟರಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲಿ। नभचर, नभ मीन्सो स्काई आकाश। बुरे आचरण वाला दुराचारी। देन जिसका विश्वास ना किया जा सके अविश्वसनीय, काम जानने वाला कम जानने वाला अल्पज्ञ, जिसका आदि ना हो अनादि, बिना सोचे समझे किया गया विश्वास अंधविश्वास, ಇದನ್ನು ನೋಡಿ इंपॉर्टेंट। ईश्वर में विश्वास रखने वाला आस्तिक, अपोजिट वर्ड नास्तिक। उपकार को मानने वाला कृतज्ञ, रोगी का इलाज करने वाला चिकित्सक। नीति जानने वाला नीतिज्ञ, आंखों के सामने होने वाला प्रत्यक्ष। नीचे लिखा हुआ निम्नलिखित, जल में रहने वाला जलचर, जानने की इच्छा रखने वाला जिज्ञासु, प्रतिदिन होने वाला दैनिक, जो जन्म से अंधा हो जन्मांध, जिसका कोई आधार ना हो निराधार, जो पुत्र गोद लिया गया हो दत्तक, ಅಂದರೆ ಅಡಾಪ್ಟ್ ತಗೊಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು दत्तक। जिसमें दया ना हो दयावान, जिसमें दया हो दयावान, जो दान करता हो दानी। छात्रों के रहने का स्थान, ಇದನ್ನು ತುಂಬ ಸಾರಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್। दिस इज सो इम्पोर्टेंट दिस सेंटेंस, यू रिमेंबर। छात्रों के रहने का स्थान, छात्रों मीन्स स्टूडेंट, स्टूडेंट कहाँ पर रहते हैं छात्रावास, छात्रावास मीन्स दैट इज हॉस्टल। घूमने फिरने वाला यायावर, ಅಂದರೆ ಟ್ರಾವೆಲಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡ್ತಾರಲ್ವಾ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಯಾಯಾವರ್ ಅಂತೀವಿ। ಬಡಾ ಭಾಯ್ ಅಗ್ರಜ್, ಇದನ್ನು ತುಂಬ ಸಾರಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಬಡಾ ಭಾಯ್ ಅಗ್ರಜ್। ಕಮ್ ಖಾನೆ ವಾಲಾ ಅಲ್ಪಾಹಾರಿ, ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪನೇ ತಿನ್ನೋರು ಅಲ್ಪಾಹಾರಿ ಇಲ್ಲ ಮಿತಾಹಾರಿನೂ ಅಂತೀವಿ। जो दूसरों से ईर्ष्या रखता हो ईर्ष्यालु। सदा रहने वाला शाश्वत, दूसरों का भला करने वाला परोपकारी। जो शरण में आया हो शरणार्थी। छोटा भाई अनुज, बड़ा भाई अग्रज, छोटा भाई अनुज। हाथ से लिखा हुआ हस्तलिखित, हस्त अंद्रे कई। हिंसा करने वाला हिंसक, जहाँ पहुँचाना कठिन हो दुर्गम। जो क्षमा करने योग्य हो क्षम्या, क्षमा करने ना योग्य ना हो ना अक्षम्या। यहाँ पर आइए और कुछ है। प्रशंसा करने योग्य प्रशंसनीय। बुरे चरित्र वाला दुष्चरित्र। अवसर के अनुसार बदल जाने वाला अवसरवादी।
जो सबसे आगे रहता हो, अग्रगामी, जिसकी कोई उपमा ना हो, अनुपम, कंपेयर इरल अदृದ್ದು. आज्ञा पालन करने वाला, आज्ञाकारी, जो देखने योग्य हो, दर्शनीय, संध्या और रात्रि के बीच का स्थान, ಗೋಧೂಳಿ. ಗೋಧೂಳಿ ಅಂದರೆ ಸಾಯಂಕಾಲ. ಈ ಗೋ ಅಂದರೆ ಗೋಮಾತೆ ಇದೆಲ್ಲ, ಕೌವು ಅಡವೆಯಿಂದ ಅಂದರೆ ಫಾರೆಸ್ಟಿಂದ ಬರ್ತಾವಲ್ಲ, ಅದು ಆ ಟೈಮು. ಜहाँ कोई ना रहता हो, निर्जन, ಯಾರು ಇರಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಜನ್. जो अभी अभी पैदा हुआ हो, नवजात ಅಂದರೆ ಇವಾಗೆ ಜನ್ಮ ತಾಳಿದ್ದು ಮಗು, ನವಜಾತ್. दूसरों के सहारे पर रहने वाला, परोपजीवी. ಸೊ इस तरह से 60 ಇದೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್. ಈ 60 ಎಲ್ಲ ಒಂದು ಸಾರಿ ನೀವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ರೆ ನಿಮಗೆ ಈಸಿ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಒಂದು ಸಾರಿ ಈ ಥರ ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ಬೇಕಾದರೆ ತಗೊಳ್ಳಿ, ಆಮೇಲೆ ನಿಯತ್ತಾಗಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ. ಈಗ ನೋಡಿ, ಒಂದು ಸಾರಿ ನೀವು ಏನಾದರೂ ಈ ಥರ ಓದ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ನಿಮಗೆ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ತುಂಬ ಈಸಿ ಆಗೋದು. ಸೊ ಈಸಿಯಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್. ತುಂಬ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್. ಯು ಡೋಂಟ್ ವರಿ ಅಬೌಟ್ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಆ್ಯಂಡ್ ಜಸ್ಟ್ ಯು ಫೀಲ್ ಯುವರ್ ಹಿಂದಿ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ವಿಲ್ ಬಿ ಸೋ ಈಸಿ. ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ ಯಾವುದು ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಸೊ स्टूडेंट, ये वीडियो यहीं पर समाप्त करूँगा. थैंक यू, धन्यवाद.